तू ही रे माझा मित्र या मालिकेच्या 18 मार्चच्या भागामध्ये आता ईश्वरीने प्रॉपर्टी आणि अंजलीचे डोळे उघडण्यासाठी, प्रॉपर्टी वाचवण्यासाठी खूप मोठा ड्रामा केलेला आहे. आणि त्यानंतर स्वतः आता खूप मोठी ॲक्शन घेत तिने आता राकेशचं सत्य अंजलीच्या समोर आणण्यासाठी महाभयंकर प्लॅन केलाय. नक्की काय घडलंय पाहूया. इकडे अर्णवला किडनॅप केले आणि त्याला कळत नाहीये की आपल्याला कुणी किडनॅप केलंय, का किडनॅप केलंय. आणि त्याच वेळेला तो त्या माणसाला सांगतोय मला इथे का पकडून ठेवण्यात आलेलं आहे. यावरती ती माणसं सांगायला लागतात, हे बघ तू काही बटफट करू नकोस, तुला आम्ही काही करणार नाही आहोत. यावरती अर्णव म्हणतो, जर का मला तुम्ही काही करणार नाही आहात तर मला इथे का किडनॅप करून ठेवण्यात आले. त्यावरती ते सांगतात, तुला कळत नाहीये का, सारखी टिर करू नकोस. एकतर ही बाई आमच्या डोक्यावरती बसून बायको सारखी फोन करून विचारती आहे. ते वल्लरी बद्दल बोलत असतात. अर्णवला समजलंय की कोणत्या तरी बाईने आपल्याला किडनॅप केलंय. आणि त्यानंतर मग आता तो सांगायला लागतो, सोडा. ते म्हणतात, हे बघ तुला सोडण्याची वेळ आली ना की तुला आम्ही सोडणारच आहोत. अजिबात तुला इथे अडकवून आम्ही ठेवणार नाही आहोत. काहीही झालं ना तरी सुद्धा आता इकडे तुला सोडणार, जरा शांत बस बरं. आणि त्यांचं ड्रिंक्स करणं चालूच असतं. इकडे तोपर्यंत आकाश आता निघालेला आहे, तो म्हणजे ईश्वरीला भेटायला. त्यावरती त्याला वल्लरी म्हणते, काय रे कुठे चाललास. यावरती आकाश म्हणतो, अर्णव दादा जो इथून गेलाय बघ प्रॉपर्टीच्या पेपरवरती सही न करता, तो अजून काही सापडत नाहीये. नक्की आता तो कुठे गेलाय, काय गेलाय याच्याबद्दल खरंच काही माहित नाहीये. मी ईश्वरी वहिनीकडे भेटायला चाललोय. यावरती ती आता चिडते आणि माझ्या मुलाला तर अर्णव ईश्वरी याच्याशिवाय काही दिसत नाहीये. इकडे तो ईश्वरीला आकाश सांगतोय की खरंच काही वहिनी, मला ह्याच्याबद्दल काही कळलंच नाही, पण आता दादाबद्दल शोध घेण्यासाठी मी बाहेर जातो आहे. तोचपर्यंत इकडे आता ईश्वरी देवाकडे प्रार्थना करते की लवकरात लवकर यांना आता परत आण आणि यांना सुखरूप ठेव. त्याच वेळेला ती आता पुन्हा एकदा फोन लावते शिर्केंना. आणि शिर्के, अहो मी तुम्हाला किती कॉल केले, तुम्ही उचललेच नाहीत, हे कुठे आहेत. यावरती शिर्के आता सगळी घटना सांगायला लागतात. आणि शिर्के सांगायला लागतात, मॅडम अहो काय सांगू तुम्हाला, त्या आता धुमाळांच्या बद्दल अपडेट मिळाली होती आणि म्हणूनच आता इकडे सर तिकडेच गेलेले आहेत. यावरती ती चिडते आणि तुम्ही मला का नाही सत्य सांगितलं असं विचारते. यावरती तो सांगायला लागतो, सरांनी आम्हाला पूर्णपणे ताकीद दिली होती की हे सांगायचं नाहीये. यावरती आता मात्र ईश्वरी विचार करते, ते काही नाहीये, काहीही झालं तरी मला सर कुठे गेले शोधून काढायला पाहिजे. म्हणून ईश्वरी आता इकडे शोधायला निघालेली असताना इकडे त्याच वेळेला अंजली प्रॉपर्टीचे पेपर आता चेक करते आहे. जेव्हा आता अंजली प्रॉपर्टीचे पेपर चेक करते आणि त्याच वेळेला वल्लरी विचार करते, कर तुला जे काही करायचं आहे ते सगळं तू कर, पण काहीही उपयोग होणार नाहीये. मी आता जोपर्यंत या प्रॉपर्टीवरती नागिणीसारखी बसले ना, तुला आता या सगळ्यामध्ये कधीही ही प्रॉपर्टी मी हडप करू देणार नाहीये. आणि मग आता उगाचच काहीतरी बडबड करण्यासाठी ती तिकडे आलेली आहे. आणि त्याच वेळेला मग आता इकडे ती सांगायला लागते, काय ग काय करतेस. ती सांगते, काही नाही, पोलिसांनी आता इकडे पाठवलेलं आहे तेच फक्त चेक करत होते. म्हणजे इकडे आता प्रॉपर्टीच्या डीलर म्हणजे जे आहेत ना वकील, आपले वकिलांनी हे सगळे पेपर पाठवलेत ते चेक करते. यावरती ती सांगायला लागते, काय मग अर्णवने पेपर आता वाचलेत का, अर्णवने पेपर वाचून आता इकडे बघितलेत का. यावरती ती म्हणते, अर्णव कुठून पेपर वाचेल, अर्णव तर गेलाय, तो आलाच नाहीये. असं म्हणत असताना इकडे आता अर्णव विचार करतोय की इथून पळून जाण्यासाठी काहीतरी मार्ग करायला पाहिजे. म्हणून आता अर्णव इकडे त्या लोकांना फसवून आता काही करता येतंय का हे पाहतोय. तिथला चाकू घेऊन आपले हात सोडवण्याचा प्रयत्न करतोय, पण ती लोक खूपच अलर्ट आहेत आणि त्यामुळे ते आता अर्णवला पकडतायत. तोपर्यंत ईश्वरी तिकडे गेलेली आहे. ईश्वरी विचार करते की काय करू, सरांना कसं सोडवू. तोपर्यंत वल्लरीने आता इकडे वकिलांना फोन लावलाय आणि ती सांगते, हे बघा इतके वर्ष मी आता सात्विक फॅशन आणि इकडे राजेश शिर्केंचं सगळे हे एक केअरटेकर म्हणून हँडल करते, पण या सगळ्यामध्ये माझा काही हिस्साच नाही का. यावरती लगेचच आता इकडे ते सांगायला लागतात वकील की अहो केअरटेकर आहात ना तुम्ही, तुमचा हिस्सा कसा काय असेल. यावरती ती म्हणते, लिगली शक्य नाही पण इल्लिगली. वकील म्हणतात 100% इल्लिगली होऊ शकतं. यावरती ती म्हणते, ठीक आहे ना, मग आता तुम्ही या सगळ्यामध्ये इल्लिगली काम करा आणि हे सगळं सात्विक फॅशन आणि आता राजेश शिर्केंची प्रॉपर्टी माझ्या नावावरती करा. तोपर्यंत अर्णव आता तो चाकू घेऊन आपला सुरी कापण्याचा प्रयत्न करत असताना ते गुंड त्याला पकडतात आणि जादा शानपट्टी करून गाठ आमच्याशी आहे असं म्हणत त्याला गुपचूप बांधून ठेवतात. पण त्याच वेळेला ईश्वरी आता युक्ती करते, डायरेक्ट जर का मी गेले तर हे तिघ जण मला अटपणार नाहीयेत आणि सर पण बांधलेले आहेत, काय करू. म्हणून ती
आता तिकडे खुडबुड करण्याचा आवाज करते, जेणेकरून या माणसांना आवाज येतो एका साईडला आणि ईश्वरी पळते दुसऱ्या साईडला. ती माणसं विचार करायला लागतात, आवाज कुठून येतोय, आवाज कुठून. आता इकडे ती आवाज कसला येतोय म्हणून ते बघायला जातात. त्यावेळेला ईश्वरी तिकडे आता साधारणतः दिसते आणि ते आता ईश्वरीचा पाठलाग करण्यासाठी तिकडे निघालेले आहेत. ज्या वेळेला ते ईश्वरीचा पाठलाग करण्यासाठी निघतात आणि त्याच वेळेला ईश्वरी त्यांना आता चकवा देते आणि चकवा देऊन ईश्वरी उलट्या साईडने आता अर्णवला सोडवायला येते. हे सगळेजण बाहेरच्या साईडने निघालेत. ईश्वरी पुन्हा फिरून उलट्या साईडने आत आली. सर उठा, सर उठा, काय झालं, आता तुम्ही इथे अजून काय करताय, सर उठा, असं म्हणत ती आता अर्णवला उठवते. अर्णव अजूनही बेशुद्धीमध्ये आहे, त्याच्या डोक्याला मार लागलाय. ईश्वरी त्याला बऱ्यापैकी शुद्धीत आणते आणि त्याला घेऊन पळते. इकडे तोपर्यंत हे लोक बाहेर आलेत आणि आता ईश्वरीला शोधतायत, पण ईश्वरी कुठे भेटत नाहीये. त्याच वेळेला वल्लरीचा फोन आलाय. काय सगळी सिच्युएशन अंडर कंट्रोल आहे ना, यावरती ते म्हणतात आत्तापर्यंत होती, पण ज्या वेळेला आत्ता आम्ही इकडे आलो ना त्या मुलीच्या मागावरती, तेव्हा आता त्यावरती ती चिडते आणि मुलीच्या मागावरती, आता मुलीच्या मागावरती इकडे कशासाठी तुम्ही आलेला आहात असं म्हटल्यावरती मग आता लगेचच तो सांगायला लागतो, एक मुलगी आली होती त्याला सोडवण्यासाठी. म्हणजे एक मुलगी इकडे आली होती, तिचाच पाठलाग करतोय. ती सांगते अरे ती त्याची बायको असेल. यावरती ते म्हणतात हो असू शकते बायको, पण ती कुठे आहे हे आम्हाला काहीच माहिती नाहीये आणि म्हणूनच आता इकडे मी विचार करतोय की तिला कुठे शोधू. यावरती ती म्हणते मूर्खा, ती त्याची बायको तो जिथे असेल तिथेच असेल ना, साधं डोकं वापर आणि तिकडे जा लगेच, असं म्हटल्यावर ती मग आता काहीही झालं तरी अर्णवला जिथे किडनॅप केले त्या ठिकाणी आता इकडे ईश्वरीला शोधण्यासाठी ते आलेत. पण त्याच वेळेला अर्णव पण निघून गेलाय आणि ईश्वरी पण तिकडून अर्णवला घेऊन निघून गेले. हे समजल्यावरती मग मात्र आता इकडे चांगलेच ते चिडलेत आणि आता इकडे वल्लरीला फोन करतायत. तोपर्यंत ईश्वरी आता अर्णवला रिक्षेमध्ये बसवते आणि त्याला म्हणते काय तुमची अवस्था, सकाळी गेलात तेव्हा आता किती व्यवस्थित होतात, सांगते मी तुम्हाला बाहेर जाऊ नका, काय अवस्था करून घेतलीत. आणि त्यानंतर ती आता रिक्षेवाल्याला सांगते ओ दादा जरा मला पाणी द्याल का, असं म्हणत ती आता पाणी येते आणि अर्णवच्या तोंडावरती पाणी मारते जेणेकरून त्याला जरा शुद्ध यावी. पण त्याच वेळेला मात्र आता अर्णव शुद्धीवरती येतो. इकडे वल्लरीला त्या माणसांचा फोन आलाय, हॅलो मॅडम, अहो तो अर्णव राजे शिर्के तर आता इथून गायब झालाय. वल्लरी चिडते आणि आता वल्लरी विचार करते ही ईश्वरी प्रत्येक वेळेला माझा आता प्लॅन फ्लॉप करते आहे, हिला तर मी सोडणारच नाहीये असं ती विचार करते. त्यानंतर मग आता इकडे ईश्वरी अर्णवला घेऊन आत घरी यायला निघालेली आहे. जेव्हा ती घरी येते तेव्हा आता समोर पाहते तर आता दारातच बसलेली असते ती म्हणजे अंजली अर्णवला पाहते आणि काय रे, काय तुझी ही अवस्था झालेली आहे असं म्हणा, काय झालं, कुठे गेला होतास. यावरती अर्णव काही बोलत नाहीये. मग ती म्हणते अरे चिंटू बोल ना, काय झालंय. यावरती आता इकडे तो सांगायला लागतो म्हणजे मी खरं तर रिक्षेमध्ये ईश्वरीला सांगितलेलं असतं की घरी जाऊन कोणाला काही सांगायचं नाहीये, म्हणून आता ईश्वरी त्याच्याकडे बघते की आता हा काय करणार. त्यावरती तो म्हणतो काही नाही, काही गुंडांनी माझ्यावरती हल्ला केला होता आणि त्याच हल्ल्यामध्ये मी आता अडकलो होतो असं म्हटल्यावरती मग आता मामा म्हणतात अरे पण ती होती कोण लोक. त्यावरती तो म्हणतोय मला खरंच काहीच माहिती नाहीये की ती लोक कोण होती, काय होती, पण आता त्या लोकांनी हल्ला केला, मला एक कॉल आला होता, मी तिकडे गेलो. त्यावरती मग लगेचच अंजली सांगायला लागते अरे तुला कळत नाहीये का की ती लोक कोण होती ते, अरे तुझ्या लक्षातच येत नाहीये. म्हणजे आता जर का या घरामध्ये तू प्रॉपर्टीच्या पेपरवरती सही करण्यासाठी तयार झाला होतास, मग आता हे सगळं कोण करणार, हे सगळं ईश्वरीच करणार ना. यावरती अर्णव म्हणतो ताई तू काय बोलतेस, तुला काहीतरी कळतंय का, अगं तीच तर तिकडे वेळेमध्ये आली आणि तिने मला सोडवलं आणि तिच्याबद्दल कसं काय असं बोलू शकतेस. यावरती आता मात्र लगेचच ती सांगायला लागते तुला कळतंय का, तुझ्या आता डोक्यावरती पट्टी बांधले तिच्या प्रेमाची, म्हणून आता ती जे काही बोलते ते सगळं तू होला हो करतोयस. अरे हिला मुळातच प्रॉपर्टीचे हिस्से व्हायला नको आहेत आणि त्याच कारणासाठी ती हे सगळं करते ना, तुला का कळत नाहीये चिंटू, असं म्हटल्यावरती मग आता लगेचच इकडे सांगायला लागतंय तो तू शांत बस. त्यावरती मग लगेचच मामा म्हणतात शांत बसा बरं, हे बघ ईश्वरी तू अर्णवला घेऊन वरती जा. इकडे वल्लरी खूपच चिडलेली आहे प्रेक्षकांनो आणि आता वल्लरी या सगळ्यामध्ये खूप घाबरले आणि घाबरलेली वल्लरी विचार करते नाही मला असं घाबरून चालणार नाहीये, या ईश्वरीचे धंदे आता सगळ्यांच्या समोर आणलेच पाहिजेत. म्हणजे प्रत्येक वेळेला माझं आता काहीही चालत नाहीये ही
सगळा प्लॅन फ्लॉप करते आणि तिथे असलेला काचेचा ग्लास ती खाली फेकून देते. तितक्यात मामा आलेत आणि काय ग हे? यावरती ती म्हणते काही नाही, सटकला माझ्या हातातून. यावरती मामा म्हणतात तुझ्या हातातून ग्लास जर का सटकला असता ना तर अकांड तांडव केला असतास तू. तू अशी गप्प बसलेस म्हणजे तूच फेकलास का ग्लास? काय झालंय काय एवढं चिडायला? यावरती ती म्हणते काही नाही झालेलं आहे चिडायला. वल्लरी आता मात्र खूप चिडले, ज्या वेळेला खऱ्या अर्थाने इकडे अर्णवच्या पेपरवरती सह्या व्हायच्या बाकी आहेत. इकडे आता सगळे पेपर जे काही बनवण्यात आलेले होते ते पेपर इकडे आता ठेवण्यात आलेले आहेत अंजलीने अर्णव समोर पेपर ठेवते आणि ह्याच्यावरती सही कर असं म्हणायला लागते. सगळे पेपर बनलेले आहेत, फक्त अर्णवची एक सही बाकी आहे. वल्लरी विचार करते नाही असं होऊ शकत नाहीये. इतके वर्ष ज्या प्रॉपर्टीच्या साठी आता मी इतका त्रास सहन केला ती प्रॉपर्टी अजिबात मी कोणत्याही परिस्थितीमध्ये आता यांच्या हाताला लागू देणार नाहीये. काहीही झालं तरी सुद्धा आता मात्र या सगळ्यामध्ये ही प्रॉपर्टी माझ्या हातात आली पाहिजे. अगं ईश्वरी काहीतरी कर, तुझ्या नवऱ्याची प्रॉपर्टी ही बाई आता इकडे हिसकावून घेते आहे. मग तुला कळत नाहीये का की आता ही प्रॉपर्टी आपण आपल्या ताब्यात घ्यायला पाहिजे असं म्हटल्यावरती मग आता लगेचच हे सगळं चालू असताना ती आता विचार करते की ईश्वरी काहीतरी कर आणि खरंच चमत्कार घडत आता ईश्वरी खूप मोठा ड्रामा करते. ज्या वेळेला अर्णव आता सही करणार त्याच वेळेला इकडे ईश्वरी येते, त्याचा हात धरते. हात धरून मात्र आता त्याला सांगायला लागते की सही नाही करायची आहे. यावरती तो म्हणतो काय चाललंय? त्यावरती मग आता अंजली म्हणते तुझा काय संबंध ग? इथे भावा बहिणीचा मॅटर चाललाय, तू कशाला मध्ये आलीस? त्यावरती ती सांगायला लागते संबंध नाही कसा, मुळातच कसं आहे ना मी बायको आहे त्यांची आणि जर का ते कोणता चुकीचा निर्णय घेत असतील किंवा आता जर का त्यांना चुकीचा निर्णय घेण्यासाठी कोणी भाग पडत असेल तर आता त्यांची मदत करणं हे माझं काम आहे आणि ते काम मी करणारच. काहीही झालं तरी सुद्धा ते काम मी करणार म्हणजे करणार. यावरती अर्णव म्हणतो मी सिंदूर काय चाललंय, काय फालतूपणा आहे हा? यावरती ईश्वरी म्हणते हो, कारण आता अंजलीताईंना कळत नाही की त्या त्यांच्या बाळाचा विचार करतायत असं त्या म्हणतायत. जर का त्या त्यांच्या बाळाचा विचार करतायत तर मात्र मला आता माझ्या आता बाळाचा विचार म्हणजे मला आता माझ्या भवितव्याचा विचार करायला नकोय, मला माझ्या भवितव्याचा विचार करायला पाहिजे आणि त्यासाठी मी आता एकच गोष्ट सांगेन की हे प्रॉपर्टीचे हिस्से होणार नाहीयेत. सगळ्यांना धक्का बसलाय पण ईश्वरीने हे नाटक केलेलं आहे हे मामा आणि आकाशला कळालेलं आहे आणि त्यानंतर ईश्वरी मात्र आता काहीही न कोणाला बोलता ते सगळे पेपर आपल्या हातात घेते आणि त्यावरती अर्णव तिला थांबवण्याचा प्रयत्न करतोय पण ईश्वरी कुणाचंच काही ऐकायला तयार नाहीये आणि त्यानंतर ती आता आतमध्ये जाते आणि ती आता अंजलीला सांगायला लागते काहीही झालं ना तरी सुद्धा प्रॉपर्टीचे हिस्से होणार नाहीयेत, कोणत्याही प्रकारे चुकीचा निर्णय घेतला जाणार नाहीये. कोणत्याही परिस्थितीमध्ये आता इकडे मी या सगळ्यामध्ये माझ्या नवऱ्याची प्रॉपर्टी कोणाला हडप करू देणार नाही. अंजली म्हणते मला कोणाची प्रॉपर्टी हडप करायची नाहीये, मला माझ्या वाट्याचं पाहिजे. त्यावरती ती सांगायला लागते काहीही झालं तरी सुद्धा तुझा वाटा तुला मिळेल पण योग्य पद्धतीने. अर्णव म्हणतो काय चाललंय काय तुझं? त्यावरती ईश्वरी अर्णवला रूममध्ये भेटते आणि ती सांगायला लागते जर का हे असं घडलं ना तर आता सगळ्या लोकांचं आयुष्य पडायला लागेल. तुम्हाला समजत नाहीये या सगळ्यामध्ये आता इकडे हे सगळं गोष्ट विचित्र होईल. मग आता ईश्वरीचे पेपर जाळून टाकते. ती आता आतून मॅच बॉक्स आणते, सगळे पेपर जाळते आणि या सगळ्याच्या वाटण्या होणार नाहीत 100% असं म्हणायला लागते. पेपर जाळून झाल्यावरती इकडे लगेचच अंजली फोन करते, ती म्हणजे फोन करते ती राकेशला फोन करून लगेचच ती सांगायला लागते लवकरात लवकर इकडे ये, मला आता तुला काहीतरी सांगायचंय. ईश्वरीने पेपर जाळून टाकलेले आहे आणि ती सांगायला लागते ईश्वरीने पेपर फाडले. त्यावरती आता राकेश सांगायला लागतो हे बघ आता आपण लीगल मार्गाने करूया, लीगल मार्गाने प्रॉपर्टी मिळवूया. त्यावरती ती म्हणते तुम्ही या लवकर इकडे. तो सांगतो ठीक आहे मी येतो. तोपर्यंत मग आता अर्णव ईश्वरीला विचारतो तू हे का केलंस? ईश्वरी सांगते हे सगळं राजेशचं कारस्थान आहे, राकेश हे सगळं करतोय. आपल्याला आता राकेशचं सत्य इकडे सगळ्यांच्या समोर आणलंच पाहिजे, त्याशिवाय पर्याय नाहीये. त्याचा तो कुरघोडी करतच राहील. पुढील भागामध्ये ईश्वरी आणि अर्णव राजेशचं सत्य कसं समोर आणणार पाहणं रंजक ठरणार.